आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. संतांनी मर्यादा कीर्तनांची लावून दिलेली आहे माऊली. इथे एकाच स्पेशल नाव घेण्यासाठी कीर्तन नसतं. साधूने फिरत राहावं, गंगेने वाहत राहावं. कारण गंगा जर वाहिली तर फेडीत पाप ताप, मोशीचे तिरीचे पादप, समुद्राचा याप गंगेचे जैसे. त्याची आई पवित्र आहे, त्याच्याच पोटी भक्त येत असतो. धन्य आहे तो भक्त की जो आई वडिलाच्या कुशीमध्ये, पवित्र कुशीमध्ये जन्माला आलेला आहे. ही अशी आई असते माऊली. ती आई आपल्या मुलाला 40% संस्कार आपल्या पोटातून देते. आताच्या आया बघा सिरियली पाहतायत, सिरियली आणि पिंकी बंटी टंटी घंटी असे काहीतरी नावं ठेवतायत. अहो असे नावं ठेवा की ज्याने कुळाला दिवास लावला पाहिजे. कुलदीपक नाव ठेवा. हंबरून हंबरून वासराला चाटते गवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसते माझी माय ग, दिसते माझी माय ग, दिसते माझी माय. आया माया आया माया सांगत होत्या होतो जेव्हा ताना, दुष्काळात मायचा माझ्या आटला होता पाना हो, आटला होता पाना हो, आटला होता पाना. पिठामधी पाणी टाकून मले पाजत झालं, तेव्हा मले पिठामधी दिसते माझी माया हो, दिसते माझी माया हो. अंबरून पहिली बाळ जसे आई बा हेच पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलून ठाके. माऊली म्हणतात पहिल्यांदा ते लेकरू रडते ना, त्यावेळेला कोणी मावशी येऊ द्या, काकू येऊ द्या, कोणी येऊ द्या, ते राहत नाही. त्याला आई लागते. आई बघा छोटे छोटे लेकरं खूप हुशार असतात हो. ते जर आईनं जवळ धरलं तर तिला पाना पाजण्याची काही गरज नाही. ते लेकरू चुपचाप राहतं, कारण आईला ओळखतं, आईचा स्पर्श ओळखतं ते लेकरू. मग बघा ते अज्ञानी आहे का? त्याला ज्ञान आहे, पण त्याला या दुनियेतलं ज्ञान नाहीये. म्हणून ईश्वराने आई रूपाने त्याच्या सोबत राहायचं ठरवलेलं आहे. आणि मग तेच लेकरू ज्या वेळेला मोठं होतं, पहिली बाळ नसे आई बा हेच पिसे, आई आणि बाबा हेच पिसा असतं. ते सरे मग स्त्री मासे भुलुनी ठाके. मग आईलाच विचारतं लग्न झाल्यावर, आई ती कुठे आहे ग? का तर आई बेईमान पुत्र कुपुत्र भले ही हो जाए, लेकिन माता को माता कभी नहीं होती. पुत्र कुपुत्र असेल हो, होऊ शकतो, तो काळीज मागू शकतो. का तर त्याच्या पत्नीला गर्भाचे डोहाळे लागले तर काळीज मागतो, ती आई देते. पण ती आई कधी बेमान होऊ शकत नाही. आणि हे दुसऱ्या देशात लागू होईल, माझ्या भारतात ही गोष्ट लागू होत नाही. कारण हे भारत जे आहे तर भारत, याला सोन्याची चिडिया, याला भारत माता उगाच म्हटलं नाहीये. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.
ऋषी मुनींचं त्या ठिकाणी असं पाप नाही होऊ शकत. आणि एखादं जर करत असेल पाप तर तो नरकाचा अधिकारी आहे. जी आई मेल्यानंतर, आई गेल्यानंतर हरिनामाचा जागर करतात ती मुलं धन्य आहेत माऊली. आई कधी जातच नसते, पण त्या जीवाला असं वाटते की माझी आई गेली. आई संस्कारातून जागी असते आणि मग ते म्हणतात सोडून या. जे आपण वागतो ते आईचे संस्कार आहेत, आपल्या वडिलाचे संस्कार आहेत. आणि तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आईबद्दलच बोलत आहात, पित्याला डावलत आहात. तर आई आणि पिता हे दोन समजण्याचा मूर्खपणा आपण कधीच करायचा नाहीये. आई आणि वडील हे एक आहेत, एक. ज्या वेळेला ते एक झाले त्यावेळेला आपण निर्माण झालो, हा नरदेह निर्माण झालेला आहे. आई आणि वडील हे दोन नसतातच माऊली, ते एकच आहेत. आई गेल्यानंतर लेकी सुना रडत बसते कान्या कोपऱ्यात, लेकी सुना रडत बसते कान्या कोपऱ्यात. आई तुमची आठवण येते प्रत्यक्ष क्षणात, आई तुमची आठवण येते प्रत्यक्ष क्षणात. माघारी हित करणाऱ्या दोन व्यक्ती आहेत आपल्या माघारी, आपल्याला चांगलं म्हणणाऱ्या. त्या दोन व्यक्ती म्हणजे आई आणि वडील. लेकराचे हित, हित, लेकराचे हित. आपण एवढे म्याड आहोत की आपले आई वडील घरात नाही बाळगत आणि त्या टॉमीला घरात ठेवतोय. त्याच्यासाठी बिस्किट दुधाची व्यवस्था आहे का, तर तो दरवाजा लागतो. अरे आईला सुखी सुखी ज्वारीची जरी दिली ना तरी ती खुश आहे. तुझ्या दरवाजाला तुला कुलूप लावायचं काम नाहीये वेड्या. अरे या टॉमी पेक्षा टॉमीचं आयुष्य किती असतं हो, 20 वर्ष. 20 वर्षाच्या नंतर पुत्र तुमची साथ सोडते, पण आई वडील तुम्हाला कधीच सोडून जात नाही. संस्कार देऊन जातात की बाळा तुला जर बाहेर जायचं असेल तर असं असं खून करून कुलूप लाव, चाबी या ठिकाणी ठेव, येणाऱ्याचा सुद्धा आरबळा होणार नाही. ही आई शिकवते. आणि ते आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत या जीवाचं हित करतात माऊली. मग त्या आई वडिलाला कधीच विसरू नाही. पण दुर्दैव हे आहे की जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. आणि गेल्यावरती मग आपल्याला आई जर जीवाला कळाली तरी सुद्धा सहज त्याला आत्मतत्वाची प्राप्ती होऊ शकते. मग आपल्याला सहज जीवन जगायचं असेल, संसारच धड करा, नाव धड करा सहस्त्र नावाची. या ठिकाणी संसार जरी धड केला तरी माऊली म्हणतात तुमचा तिथं ठाक लागेल. नाहीतर मग जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत रापुसाशी काही. म्हणून सांगो काही पंडुकुमारा, देव म्हणतायत अर्जुना तुला बाकीचं काही सांगून नाही, फक्त आई जरी कळाली जीवाला तरी सुद्धा त्याचं पुण्य आहे आणि त्याचा जीव मुक्त स्थितीला प्राप्त होणार आहे. मग आई जरी कळाली तर ठीक आहे. आणि त्यानंतर आई गेल्यानंतर गीता भागवत ज्यांनी श्रवण केलं, कारण प्राणी आहेत, पशु आहेत, झाड आहेत, वृक्ष आहेत, वेली आहेत, त्यांना कर्म योनी नाहीयेत, ती कर्म भोगत आहेत या जन्मात केलेलं. पण ही जे कर्मयोनी आहे इथे आपलं प्रारब्ध, क्रियमान आणि संचित या तिघांसोबत जीवाला चालावं लागतं. मग आपण क्रियमान बनवत आहोत, प्रारब्ध भोगत आहोत आणि संचिताचा ठेवा पुढच्यासाठी ठेवत आहोत. मग सावध राहून या ठिकाणी आपल्याला गीता भागवताचं श्रवण करायचं आहे. आणि नाही जर केलं तरी तुम्ही जर विठ्ठल नामाचं चिंतन अखंड केलं तर देवाला सुद्धा तुम्ही आवडाल. दादा यांच्यासारखे लेकर पोटी येण्यासाठी खूप मोठं पुण्य लागतं माऊली. त्या मातेच्या खुशीचं पुण्य आहे. तिचा हरी जागर होत आहे. हरी जागर एकच नाही कित्येक व्हा,
तिचा लाल असाच जिवंत राहावा आणि निरंतर तिचे जागर होत राहावे, कारण तिच्या ब्रह्मनादाने तिथे तिला सुख मिळणार आहे. वैकुंठ भुवनी घर पेरे हा ब्रह्मनाद हे जे पुण्य आहे ते पुण्य तिथपर्यंत पोहोचत असतं आणि ते पुण्याचा विसावा त्या ठिकाणी जीवाला होत असतो. माऊली अहो तुकोबारा या अभंगात सांगताय की धन्य माता पिता तयाची, या पित्याला सुद्धा धन्यता आहे. निळकंठराव सुद्धा त्यामध्ये येत आहेत, कारण असा पुत्र अशा मुली त्यांच्यामुळे हे सर्व गीतेचा प्रचार या भक्ती मार्गाचा प्रचार होत आहे. मग ते सुद्धा धन्य आहेत, पित्याला सुद्धा धन्यता आहे, पण आधी मातेला धन्यता दिली का, तर आई जे शिकवते ना लेकराला ते मायेच्या ममतेच्या सागरातून शिकवलेल्या जाते. म्हणून तर एक कवी सांगतात की आई माझी माझी मायेचा सागर विलासिने जीवनाचा तारा. आई माझी मायेचा सागर विलासिने जीवनाचा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी